सोलापूरमधल्या 12 नगरपरिषद, नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडनं जिल्ह्यातल्या अनेक आयारामांना पक्षात स्थान देण्यात आलेलं होतं। पालकमंत्री जयकुमार गोरेंनी आत्मविश्वासानं 12 नगरपरिषदांच्या अनुषंगानं भाजपचं ऑपरेशन लोटसही राबवलं होतं। मात्र गोरे यांना अवघ्या 4 नगरपरिषदांवर भाजपचं कमळ फुलवता आलेलं आहे। दुसरीकडे या निवडणुकीत काँग्रेसचाही सुपडा साफ झाल्याचं चित्र आहे। काँग्रेसला तर भोपळा मिळाल्यानं खासदार प्रणिती शिंदे यांचं नेतृत्व इथं अपयशी ठरल्याचं बोललं जात आहे। जिल्ह्यातल्या अन्य मातब्बर नेत्यांनी मात्र आपापले गड राखण्यामध्ये यश मिळवलंय। सोलापुरात भाजपचं ऑपरेशन लोटस अपयशी। नगरपालिकेत काँग्रेसला भोपळा। मोहिते पाटलांनी अकलूजचा गड कायम राखला। पालकमंत्री जयकुमार गोरे काठावर पास। काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंच्या नेतृत्वाला अपयश। पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जिल्ह्यातील अनेक मातब्बर पक्षात घेऊन नगर परिषद निवडणुकीत कमळाच्या चिन्हावर 12 नगराध्यक्ष उभे केले होते। त्यातील मैंदर्गी, अक्कलकोट आणि बार्शी नगर परिषद आणि अनगर नगर पंचायतीवर भाजपचं कमळ निवडून आलंय। भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी आपल्या राजकीय कौशल्याचा वापर करून अक्कलकोट तालुक्यातील 3 पैकी 2 नगर परिषदेवर कमळ फुलवलं असून बंधू मिलन कल्याण शेट्टी यांना मोठ्या फरकाने निवडून आणलंय। भारतीय जनता पार्टीच्या या विजयामध्ये खरा श्रेय तो आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांचा। एक मोठं म्हणजे इतिहासातली सगळ्यात मोठी जे विजय आहे ते आज अक्कलकोट नगरपालिकेला मैंदर्गीमध्ये आम्हाला मिळालेलं आहे। मैंदर्गीमध्ये तर कधीही कुठल्याही पक्षाने आजपर्यंत सत्ता मिळवता नाही आलं। तो 135 वर्षाच्या इतिहासात स्वातंत्र्याच्या 75 नंतर पहिल्यांदा कुठल्या तरी राजकीय पक्षानं तो गटाचा गड उद्ध्वस्त करून एक हाती सत्ता मिळवलेला आहे। सांगोला नगर परिषदेवर शिवसेना शिंदे पक्षाचे माजी आमदार शहाजी पाटील यांची एकहाती सत्ता पाहायला मिळाली। मतदारांनी शहाजी पाटील यांना साथ देत जयकुमार गोरे यांचा फॉर्म्युला नाकारलाय। या निवडणुकीत शिवसेनेला अचानकपणे एकाकी पाडण्यात आल्यामुळं सर्वसाधारणपणे मतदारांनी या ठिकाणी एक वेगळा विचार करून शिवसेनेला हाती धरलेला आहे आणि आमच्या कुठल्याच पक्षातल्या मतदारांना ही अशा पद्धतीची अचानकपणे उबाटा शेका पक्ष ही ते असे सगळे पक्ष एकत्र येणं आवडलं नाही। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी अकलूज नगर परिषद प्रतिष्ठेची केली होती। माजी आमदार राम सातपुते हे भाजपला मोठी धोबी पछाड देतील असं वाटत असतानाच मोहिते पाटील यांनी मोठा विजय मिळवलाय। मात्र राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला जिल्ह्यात मोठी कसरत करावी लागली आणि पराभवाला सामोरं जावं लागलं। हा विजय हा आदरणीय विजय मोहिते पाटील जयश्री मोहिते पाटलांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांचा आहे। हा त्यांना मानणाऱ्या मतदारांचा विजय आहे। मतदारांनी या माध्यमातून संदेश दिलेला आहे की अकलूजची जनता ही सुसंस्कृत आहे आणि सुसंस्कृत पद्धतीनंच मतदान करते। या ठिकाणी खालच्या पातळीला जाऊन भाषणं केली तरी सुद्धा मतदारांनी ते स्वीकारलं नाही आणि या निकालाच्या माध्यमातून दाखवून दिलेलं आहे। भाजपनं ऑपरेशन लोटस असे प्रकार इथे राबवू नयेत असाच संदेश येथील नागरिकांनी भाजपला निकालाच्या माध्यमातून दिल्याचा टोला आमदार उत्तम जानकर यांनी लगावला। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्याही पद्धतीनं ईव्हीएमच्या माध्यमातून मताचं ट्रान्सफरिंग केलं गेलं त्यामुळं या जिल्ह्यामध्ये अनेक लोक माझ्यासारखी लाखाच्या फरकानं निवडून येणारी काठावरती आली आणि भारतीय जनता पार्टीचंच कमळ असलं पाहिजे हे या लादण्याचा किंवा मी सांगितलं होतं की या जिल्ह्यामधनं या पालकमंत्र्याला मुठभर माती काय पण मातीला बोट सुद्धा लावू देणार नाही ते चित्र आज आले। शिवसेना शिंदे गटाचे 3 पालिकांवर मुसंडी मारत मित्र पक्ष असलेल्या भाजपच्या 4 मुंड्या केल्या। तशी प्रतिक्रिया शिंदे गटाच्या नेत्यांनी व्यक्त केल्या। गेल्या वेळी पूर्ण
11वी प्लॅनचं आमचं उमेदवार चुकीचे गेल्यामुळे थोडं फरक पडलं होतं. परत त्याची दुरुस्ती आज आमच्या दोन्ही सर्व माता भगिनी बंधूंनी मतदार बंधू भगिनींनी पूर्ण सगळं संपूर्ण पॅनल निवडून देऊन त्याची दुरुस्ती केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे किती आभार मानावे त्या आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. आणि असंच प्रेम सहकार आशीर्वाद कायम आमच्या मित्रगणावर ठेवावं असं मी त्यांना नम्र विनंती करतो, आवाहन करतो. प्रथमतः मला मोहोळ शहरातल्या जनतेचं मनापासून आभार व्यक्त करायचा आहे. या ठिकाणी राजन पाटील माजी आमदार यांनी जंग पछाड आणि धनशक्तीच्या जीवावर या ठिकाणी मोहोळ शहरातल्या जनतेला आम्ही चिरडू अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली होती. पण धनशक्तीवर जनशक्तीने या ठिकाणी विजय प्राप्त केलेला आहे. मोहोळ शहरातल्या मतदारांना दाखवून दिलेला आहे की तुम्हाला मोहोळ शहरातली जनता कदापिही स्वीकारत नाही. मंगळवेढा नगर परिषदेवर स्थानिक गटाचा बोलबाला पाहायला मिळाला. भाजप आमदार समाधान आवताडे यांना मोठा धक्का बसला असून त्यांच्या काकी सुनंदा आवताडे मोठ्या फरकानं निवडून येऊन मंगळवेढा नगरपालिकेच्या नगराध्यक्ष झाल्या. पंढरपूरचे आमदार स्वर्गीय भारत नाना भालके यांची पंढरपूर मंगळवेढा विधानसभेवर एकाकी पकड होती. याची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. पंढरपूर नगर परिषदेवर भालके कुटुंबियांची एकहाती वर्चस्व पाहायला मिळालंय. तिथे माजी आमदार प्रशांत परिचारक यांचं पॅनल मात्र अपयशी ठरलं. माझा विजय तर मला अगोदरच माहित होता. मला समर्थांनी सांगितलं होतं तुझाच विजय आहे, तू फक्त 1% एक पाऊल पुढे टाक, मी 99 पावलं टाकायला पुढे आहे. आणि मी विजयी झाले आणि प्रणिताताई पण विजयी झाल्या. मंगळवेढ्याला आणि पंढरपूरला दोन्ही पण सिटीमध्ये मग बायकांचीच गरज होती. त्यामुळे आमच्या दोघींचा विजय निश्चितच होता. अर्ज भरल्याच्या दिवशी सांगितलं होतं की स्वाभिमानी जनता माझ्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहणार आणि आज जनतेच्या स्वाभिमानाचा विजय झालेला आहे आणि प्रस्थापितांच्या पितांच्या छाताडावर हा स्वाभिमानाचा मार मी केलेला आहे. 100% करून दाखवणार. आणि या अगोदर पण सर्वसामान्य जनतेच्या घरापर्यंत पोहोचून नानांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन मी काम केलेलं आहे आणि कुठंच त्याचं फळ मला आज त्यांनी इथे दिलेलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप पक्षासह पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार प्रचार केला होता. तरीही 12 पैकी 4 नगराध्यक्ष पद जिंकून भाजपला समाधान मानावं लागलं. गोरे यांचा राजकीय प्रयोग इथे यशस्वी होऊ शकला नाही. शिवसेना शिंदे गटानं 3 नगराध्यक्ष पद जिंकलेत. मात्र या नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाविषयी सवाल उपस्थित होत असून जिल्ह्यात काँग्रेस हद्दपार झाल्याची राजकीय चर्चा रंगली. अभिराज उबाळेसह वसीम आतार, लोकशाही मराठी, सोलापूर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.